मित्रांनो, आम्ही आता आलोय शिमगोत्सव निमित्त गावी आणि चाललोय भटकंती करण्यासाठी. कारण आता जो सीझन जो आहे कैऱ्या आणि काजूंचा आहे, सो आम्ही आता चाललोय कैऱ्या काढण्यासाठी. आता पुन्हा कारण आम्ही पुन्हा चाललोय 2 दिवसांनी. उद्या पाडवा झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार आहोत मुंबईला. त्यासाठी आम्ही मुंबईला घेऊन जाण्यासाठी आम्ही कैऱ्या घेऊन जाण्यासाठी आलेलो आहोत. सांगी इकडे म्हणजे आमच्या गावच्या स्मशानभूमीच्या जवळपासच आहे तो आंबा आणि खूप लागलेला आहे आणि छोटासा पण आंबा आहे. जर तुम्हाला निसर्गरम्य वातावरण जर बघायचं असेल तर नक्की कोकणात या तुम्ही. थांबा, तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. कारण इथे लोकांनी मशागतीसाठी जी भाजावळ बोलतात त्यासाठी त्यांनी सर्व संसार जमा केलेला आहे इथे. तुम्हाला आता दाखवतो इथे. आणि त्याचप्रमाणे हे इथे आहे आमच्या गावची स्मशानभूमी. ठीक आहे. सो आता आम्ही चाललोय कैऱ्या काढण्यासाठी आणि माझे काही मित्र पुढे गेलेले आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो. आमचे काही चाकरमाने जे होते ते गेले मुंबईच्या दिशेने, कारण सर्वांच्या सुट्ट्या संपलेल्या होत्या. आम्ही नंतर आलेलो होतो. आता उद्या पाडवा करून आम्ही पुन्हा आमच्या कामासाठी रिटर्न जाणार आणि पुन्हा गणपतीला मोठ्या जोराने खूप दिवसाची सुट्टी काढून पुन्हा येणार आम्ही. आहेत का आंबे? आ कुठं मग इथे काढायचे की तिकडे काढायचे? ठीक आहे. वरती कोण चढतोय? हां, आबीला चढवा. जे आंबे मालक आहेत त्यांनी त्यांच्या आंब्याला पूर्ण काटेर लावून ठेवलेला आणि आमचा जो शिकाऊ गडी आहे अभिषेक अडबल, तो चढण्यासाठी विविध मार्ग शोधतोय. अशाच प्रकारे तो आपलं कौशल्य दाखवतो ना अभिषेक अडबल. त्याला न काही सांगता तो पूर्ण आपल्या ग्रुपची उरा आपल्या खांद्यावर घेताना साई शितप त्यांचा जो त्यांचा यूट्यूब चॅनलसुद्धा आहे. तुम्ही नक्कीच त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि गोल्ड आयकॉनला बेल आयकॉनला क्लिक करा. अशा प्रकारे अभि आपलं चातुर्य दाखवताना एकदम तो झाडाच्या शेंड्याला चढलेला आहे आणि त्याला माहिती आहे कोणती फांदी नाही तुटणार किंवा कोणती तुटेल. कारण याच्या आधी आम्ही जे 4 ते 5 वर्ष आम्ही जे खूप पूर्ण गावाची जी सीमा ओलांडली आहेत, पूर्ण भटकंती केलेली आहे मावासाठी. आम्ही त्याच्यातूनच जे काही आम्ही आमचं नाव कमवलं होतं आणि अशा प्रकारे आमच्या जे टीमला जे नाव पडलं होतं ते माओ गँग.